2022 नंतर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि कैलासवासी अजितदादा पवारसाहेब, सन्माननीय सुनीत्रा पवारसाहेब यांनी कोल्हापूरसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिल्याचं आपल्याला माहीतच आहे. खऱ्या अर्थानं रंकाळ्याला गेल्या 2-2.5 वर्षामध्ये 25 कोटीच्या माध्यमातून रंकाळ्याचं जे सुशोभीकरण झालं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येतो आहे. आणि आता जर आपण पाहिलं तर आपण या ठिकाणी मोठं एक फाउंटन या ठिकाणी आपण उभं करतो आहे, ज्याचं बाहेरच्या देशातून बरंच मटेरियल या ठिकाणी मागवलेलं आहे. हे असेल, त्याचबरोबर श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचं स्मृतिस्थळ असेल, त्याचबरोबर संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह असेल, त्याचबरोबर कोल्हापुरातील अनेक मोठ्या तालीम संस्था ज्या शाहू महाराजांनी निर्माण केल्या, जुना बुधवार पेठेची तालीम असेल, बजाप माझगावकर तालीम असेल, त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की नवसाला पावणारा संभाजीनगरचा गणपती असेल, त्या मंडळाची इमारत असेल आणि गांधी मैदानातला गेल्या अनेक वर्षाचा पाण्याचा प्रश्न असेल, त्याचबरोबर पूर परिस्थितीमुळं 2019 आणि 21ला मोठ्या प्रमाणात जवळपास 10,000 कोटीचं नुकसान या कोल्हापूर जिल्ह्याचं असेल आणि त्यामुळे पूर नियंत्रण प्रकल्प असेल. हे सर्व आता काही अंतिम टप्प्यात आहेत, काही सुरुवात होते आहे, वर्क ऑर्डर दिलेले आहेत. याचं सर्वांचं एकत्रीकरण करून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री दोन्ही असतील, यांना बोलवून श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं 26 जूनला याचं उद्घाटन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी आज आढावा या ठिकाणी आम्ही घेतला.